तुम्हाला भाकर घेण्याच्या अगोदर त्याचं गंभीर परिस्थिती आहे, सावकाश जर झाली बी असेल चूक तर आजपासून मी ते करणार नाही म्हणून गुडघ्यावर या. ते भाकर नसल तर अजून मला सोडायचंच नाही त्या व्यक्तीला सोडायचंच नाही. लय मला गाडीमध्ये फिरू वाटते. मग फिरा, मग गाडीमध्ये फिरा. जेव्हा तुमची गाडी बंद पडेल तेव्हा या प्रभू भोजनामध्ये हात घाला. जोपर्यंत तुमची तयारी नाही त्या व्यक्तीला तुम्ही सोडत नाही, त्या बाईला त्या स्त्रीला तुम्ही सोडत नाही. अजून तुम्हाला लय मौजा मजा करा वाटायले तर बिंदास परमेश्वर करा म्हणतो. काय म्हणतो परमेश्वर? पण या भाकरीमध्ये देवाच्या क्रूसाचं हास्य करू नका. शैतान तिकडून बघतच आहे. त्या वधस्तंभाचा खेळ करू नका. जर सिरियसपणा असेल, गंभीरपणा आपल्या जीवनामध्ये असेल की आपल्याला प्रभू येशूनं त्याचे रक्त देऊन विकत घेतले, त्या रक्ताची, त्या भाकरीची, त्या शरीराची किंमत आपल्यामध्ये असली पाहिजे तरच हात घाला. नसल तर तुमचं गाडीत फिरणं बंद होणार, तुमचं मोबाईल मध्ये त्याला बोलणं 4 टाइमचं बंद होणार, तर तुम्ही भाकर घेण्याच्या लायकीचे नाही. मग तुम्ही बिंदास तुम्ही रिलेशन मध्ये राहा. जेव्हा तुमचं रिलेशन बंद होईल तेव्हा येऊन पश्चाताप करा, राहिलो तर. आता त्याच्याच अगोदर अल्लाह को प्यारे हो गए तर त्याला जबाबदार तुम्हीच आहे. हालेलुया. काही लोकांना वाटतं ना, नाही नाही हे का अजून ऐश करायचे, कमवून घ्यायचे त्याच्याकडून, त्याला कमवून घेऊन पुन्हा बाप्तिस्मा